नमस्कार, आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज। आजच्या या विशेष भागात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। मंडळी, आभाळातून जणू आगीचे गोळे बरसत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र सध्या उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघतोय। त्यातच आता नवतपा सुरू झाला आहे, म्हणजेच वर्षातले ते 9 दिवस ज्या काळात सूर्य अत्यंत रौद्र रूप धारण करतो आणि उष्णतेची दाहकता शिगेला पोहोचते। तापमान 40-42 अंशाच्या पार जात असताना ही केवळ उन्हाची प्रखरता नाही, तर आपल्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे। अशा या कडक उन्हात स्वतःला उष्माघातापासून कसं वाचवायचं, घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यायची आणि लहान मुलं ज्येष्ठांची काळजी कशी घ्यायची, याचं अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला थेट डॉक्टरांकडून अचूक मार्गदर्शन मिळणार आहे। आज आपल्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत आपल्या भागातील प्रसिद्ध आणि तज्ञ डॉक्टर भागवत काळे सर। आपल्यासोबत आहेत जालन्याचे प्रसिद्ध डॉक्टर भागवत काळे सर। सर, सर्वप्रथम आपले आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। नवतप्पा हा काय प्रकार आहे, आमच्या दर्शकांना काय सांगाल आपण? भौगोलिक स्थितीमुळे वातावरणामध्ये सामान्यतः ज्या तापमानापेक्षा 2 ते 4 डिग्री सेल्सिअसनी 9 दिवसांसाठी किमान 9 दिवसांसाठी वाढणाऱ्या तापमानाला आपण नवतपा असे म्हणतो। यामध्ये प्रामुख्याने सूर्य हा रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतो, त्या अनुषंगाने सूर्य हा पृथ्वीच्या अतिशय जवळ जातो आणि त्यामुळे पृथ्वीवरती उन्हाची तीव्रता वाढते। यामध्ये हा कालावधी शक्यतोवर 25 मे ते 2 जून असं आपण पकडतो। यामध्ये प्रामुख्याने नवतपामध्ये उष्माघाताचं प्रमाण जास्त मानलं जातं। सर, उष्माघाताची जी सुरुवातीची लक्षणे आहेत ती कोणती लक्षणे आहेत आणि त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे काय जीवावर बेतू शकतं? उष्माघातामध्ये प्रामुख्याने डिहायड्रेशनचं प्रमाण जाणवतं, ज्यामध्ये एका दिवसामध्ये किमान 1 ते 1.5 लिटर घाम हा शरीराबाहेर जातो आणि घाम शरीराबाहेर गेल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते। त्यानंतर दुसरं लक्षण यामध्ये ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स म्हणतो, शरीराबाहेर घाम गेल्याने शरीरामध्ये सोडियम पोटॅशियमचं प्रमाण कमी जास्त होतं, त्यामुळे स्नायूमध्ये ताठरता येणं, स्नायू आखडणं, पोटामध्ये वात येणं, गरगरल्यासारखं होणं किंवा चक्कर येणं हे प्रामुख्याने लक्षणं जाणवतात। तद्वत यानंतर जसं आपण पाहतो की एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत शरीराचं तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा आपल्या शरीरामध्ये असते, ज्यामध्ये शरीराचं जे नॉर्मल टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत असावं आणि त्याला रेग्युलेट करण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली आपल्या शरीरामध्ये असते। परंतु उष्माघाताच्या दिवसामध्ये, ज्याला आपण नवतपा म्हणतो, या दिवसांमध्ये शरीराचं वातावरणाचं टेम्परेचर हे 2 ते 4 डिग्री सेल्सिअसनी वाढतं। सामान्यतः 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा आपण मराठवाड्यामध्ये तापमान जातं असं आपण पाहतो। यामध्ये वातावरणाशी जुळून घेण्यामध्ये शरीर कुठेतरी कमी पडतं, त्या अनुषंगाने पेशंटला चक्कर येणे किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशा पद्धतीचा देखील त्रास जाणवू शकतो। यामध्ये रक्तदाब कमी होणं, कारण बहुतांश ज्यावेळेस बाहेर हीट वाढते त्यावेळेस शरीरामधल्या रक्तवाहिन्या ह्या प्रसरण पावतात आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, त्या अनुषंगाने स्ट्रोक व्यक्तीला जाणवू शकतो। जर एखाद्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होऊन ती चक्कर येऊन पडली तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी त्यांनी प्रथमोपचार म्हणून काय करावे स्वतः? नक्कीच अतिशय सुंदर असा प्रश्न आहे। यामध्ये ॲज पर मेडिकल सायन्स कूल फर्स्ट आणि ट्रान्सपोर्ट सेकंड हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरतो। जर एखादा व्यक्ती उष्माघाताने बेशुद्ध पडला तर अशा व्यक्तीला तुम्ही थंड ठिकाणी घ्यावं, त्याचं डोक्यापेक्षा त्याचे पाय जमिनीपासून 30 सेंटीमीटर वरती आपण थोडेसे उंच करावे, जेणेकरून त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल आणि लगेच आपण ट्रान्सपोर्ट म्हणजे पेशंटला हॉस्पिटलाइज करावं। लहान मुले असतील किंवा गरोदर महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत, यांना उष्णतेचा त्रास लवकर होतो, त्यांच्यासाठी काही विशेष काळजी घेण्याची काय विशेष काळजी घ्यावी त्यांच्यासाठी? नक्कीच लहान मुलांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते आणि वातावरणाचा बदल जो होतो त्यामुळे मुलांमध्ये ससेप्टिबिलिटी आणि सेन्सिटिव्हिटी हा विषय महत्त्वाचा असतो। त्याचप्रमाणे महिलांमध्ये देखील सेम गोष्ट असते। गरोदर महिलांमध्ये न्यूट्रिशनचा विषय असतो, वातावरणामध्ये होणारा बदल असतो, त्यामुळे साहजिकच शरीरामध्ये जसं की उष्णता जास्त असल्या कारणाने आपण जो आहार घेतो
तो आहार देखील उन्हामध्ये लवकर खराब होतो. त्या अनुषंगाने डाएट फॉलो करणं खूप गरजेचं असतं. तर वृद्ध पुरुषांमध्ये, वृद्ध व्यक्तींमध्ये, गरोदर महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्ये शक्यतोवर यांनी सकाळच्या वेळी 11 ते 4च्या दरम्यान घराच्या बाहेर न पडणं योग्य आहे. जर काही महत्त्वाचे कामे जर असली तर दुपारी संध्याकाळी 5च्या नंतर आणि सकाळी 11च्या अगोदर हे कामं त्यांनी उरकून घ्यावीत. या दिवसामध्ये कोणता आहार घ्यावा आणि कोणता आहार टाळावा? या दिवसामध्ये शक्यतो करून हलका आहार, ज्यामध्ये वरण भात असेल, ताक असेल, पोहे असतील, या पद्धतीचा आहार आपण घेऊ शकतो. मुख्यत्वे करून लिक्विड डाएटमध्ये किंवा फळांमध्ये आपण कलिंगड असेल, खरबूज असतील, काकडी असतील, ज्यामध्ये पोटॅशियम आणि 90% पाणी असतील अशा पद्धतीचा आहार आपण घेणं योग्य ठरेल. शक्यतोवर व्यक्तींमध्ये किंवा बाहेर कामगार जे पुरुष आहेत त्यांनी बियर असतील, लिकर ज्याला आपण म्हणतो, दारू असेल, कोल्ड्रिंक्स असतील, हे शीतपेय त्यांनी टाळावे, जेणेकरून हे डायरोटिक्स म्हणून काम करतात. डायरोटिक्स घेतल्यानं आपल्याला लघवीला वारंवार जावं लागतं आणि लघवी जास्त झाल्या कारणाने व्यक्तीला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्या अनुषंगाने मग बेशुद्ध पडणं म्हणा किंवा उष्माघातासारखे लक्षणं व्यक्तीला जाणवू शकतात. काही मधुमेहाचे रुग्ण असतील किंवा हृदय आजाराचे रुग्ण असतील, या रुग्णांनी या कडक उन्हामध्ये स्वतःला कसे जपावे किंवा त्यांचे जे अगोदरच काही औषध गोळ्या वगैरे चालू असतील तर त्याचा काही परिणाम उन्हामुळे होऊ शकतो का? हो, जसं आपण पूर्वी डिस्कस केलं की वृद्ध पुरुष असतील किंवा गरोदर महिला असतील किंवा लहान मुलं असतील, त्याचप्रमाणे कोमॉर्बिडिटी आजारवाले जे लोक असतात, जे व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये शक्यतोवर बाहेरची हीट वाढल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जी तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा असते ती कोलमडते आणि अशा वेळेस त्यांना हृदय असेल, किडनी असेल, मेंदू असेल, अशा अवयवांवरती सूज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने या व्यक्तींनी शक्यतोवर दुपारी 11च्या नंतर घराच्या बाहेर पडू नये. 1 ते 4च्या दरम्यान वाम कुक्षी घेणं कधीच्यालाही उत्तम आहे. व्यवस्थित असं शरीराला रिहायड्रेट करणं, म्हणजे तहान लागायच्या अगोदरच या व्यक्तींनी पाणी पिणं, फळ फ्रूट सीजनल जे आहेत ते व्यवस्थितरित्या त्यांनी ग्रहण करणं आणि त्यानंतर महत्त्वाची जी काही कामे आहेत ती रात्रीच्या 5च्या नंतरच त्यांनी ती कामे करावीत. बाहेर निघताना शक्यतोवर त्यांनी छत्रीचा वापर करावा, जेणेकरून 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर छत्रीच्या वापराने कमी होतं आणि उष्माघाताचा धोका टळतो. त्याबरोबरच त्यांनी कपड्यांमध्ये सुती कपडे, सैल कपडे आणि फिकट रंगाचे कपडे त्यांनी वापरावेत. डार्क किंवा अतिशय कलर्ड कपडे जर अशा व्यक्तींनी वापरलं तर त्यांचं हीट ॲब्सॉर्प्शन होण्याची शक्यता जास्त असते आणि या गोष्टीमुळं अनियंत्रित रक्तदाब किंवा रक्तदाबामध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो आणि पेशंटला स्ट्रोक होण्याची भीषणी नाकारता येत नाही. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं दिसून येत आहे की लोक ज्यावेळेस उन्हातून आल्यावर लगेच थंड किंवा फ्रीजमधील पाणी पितात किंवा AC मधून थेट उन्हामध्ये जातात, याचे काय परिणाम होतात? बघा, जसं आपण आत्ता अगोदर चर्चा केली की एका पर्टिक्युलर तापमानामध्ये आपलं शरीर नियंत्रित राहत असतं. जर आपण मराठवाड्यापुरता जर विचार जर केला तर मराठवाड्यापुरता म्हणण्यापेक्षा जर आपण ओव्हरऑल इंडियन पॉप्युलेशनचा जर विचार जर केला तर 35 ते 38 डिग्री सेल्सिअसमध्ये मानवी शरीर काम करतं. यापेक्षा जास्त टेम्परेचर जर झालं तर शरीर काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतं आणि त्यामुळे आपण जर सपोज एखाद्या थंड ठिकाणी बसलेले आहोत आणि आपण तसेच उठून जर बाहेर गरमीमध्ये जात आहोत तर कुठलेही प्रिकॉशन न घेता गरमीमध्ये जाणं चुकीचं आहे. तसंच गरमीमधून थंड ठिकाणी येणं, लगेच पाणी किंवा थंड शीतपेय घेणं हे देखील चुकीचं आहे. अशा वेळेस पेशंटला आम्लपित्त वाढू शकतं, त्याला रिफ्लक्स सिंड्रोम होऊ शकतो किंवा त्याला स्ट्रोक देखील बसू शकतो. त्यामुळे शक्यतोवर उन्हातून गारव्यामध्ये आणि गारव्यातून उन्हामध्ये जाणं टाळावं. शेवटी आमच्या प्रेक्षकांना नवतपाच्या या काळामध्ये सुरक्षित राहण्यासाठी आपण काय सल्ला द्याल? नक्कीच, सध्या तर शाळेच्या सुट्ट्या आहेत, परंतु लहान मुलं असतील, गरोदर माता असतील आणि वृद्ध पुरुष असतील आणि जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्ती असतील, त्यांना माझं एकच आव्हान राहील की सध्या तापमान जवळपास 41 ते 42 डिग्री सेल्सिअसवरती आहे. त्या अनुषंगाने उष्माघाताची जर लक्षणे जर जाणवलीच तर त्यावरती उपचार नक्कीच आहेत, परंतु उष्माघातावरती उपचारापेक्षा प्रतिबंध हाच सगळ्यात महत्त्वाचा उपचार आहे. त्यामुळे आपण शक्यतोवर गव्हर्नमेंट ज्या जाहिराती करत आहे की आपण दुपारच्या वेळेमध्ये बाहेर न पडावं, सकस आणि अल्पाहार घ्यावा, त्यानंतर शक्यतोवर आपण जर बाहेर पडलो तर छत्रीचा उपयोग करावा, या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत त्या गोष्टीचं तंतोतंत पालन करून सहकार्य करावं. तर आपल्यासोबत होते डॉक्टर भागवत काळे सर,
त्यांनी अतिशय लाखमोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. नवतप्पा आणि उष्माघात तसेच उष्णता आणि सध्या जे कडक ऊन पडत आहे त्याचे कसे बचाव करायचे त्याबाबत त्यांनी सविस्तर अशी आपल्याला माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद सर आपले. थँक्यू.